गमावलेली नाहीये. नंदकिशोरच्या बॅटमधून एक षटकार आला, त्याचबरोबर विशालच्या माध्यमातून देखील एक चौकार पाहायला मिळाला. वाईटच्या रूपाने तीन एक्स्ट्रा धाबा देखील खर्च केले त्याने. पहिलाच गोलंदाज आकाशला सकाळच्या क्षेत्रामध्ये चहा पाजलंय अशी बॅटिंग आपल्याला विशाल आणि नंदकिशोरच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली सुरुवात झाली बॅटिंग करत असताना. टॉस जिंकल्यानंतर एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल हे सांगितलं कॅप्टन विशालने. तोच प्रयत्न करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धाबा त्यांच्या खात्यामध्ये आलेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आता पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक संपलं, एक्स्ट्रा कव्हर ठेवला गेले. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन देखील आहे. मिड विकेट डीप मध्ये स्क्वेअर लेग देखील पाहायला मिळतोय. विकेट किपर आहेत मागे देखील एक क्षेत्ररक्षक पॉइंट देखील ठेवला गेलाय. दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल गतीचा बन्नाट वापर केला. लेन चांगली होती, लाईन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. ऑफस्टमच्या खूपच दूर ठेवला. व्हाईट बॉलने या ओव्हरला सुरुवात केली गोलंदाज प्रकाशने. यानंतर होणारा सामना अल्फते ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये बंटी स्पोर्ट कुक्सा बोरिवली. ओव्हर पिच होता, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा स्लिप मध्ये जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये झेल विकासचा आणि पहिला झटका लागलाय एस के सापे टीमला. स्ट्राईक विशालची विकेट गेली. यावेळेस फोर्स केलाय, समोर उडवलाय बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विकेटचं पतन. दुसरा गडी बाद झाले. कक्षामध्ये बसायचे. प्रेक्षक देखील तिथे बसणार नाहीयेत, त्याची देखील दक्षता घ्यायची. समर्थक देखील नसणार आहेत. विनंती असेल सर्व खेळाडूंना आपण वर बसायचे. पॅनलाइज केले जाईल. एस के सापे संघ आपल्याला ही महत्वाची सूचना. बंटी स्पोर्ट कुक्सा बोरिवली संघ आपण रिपोर्टिंग करायचे. अल्फते स्पोर्ट पडगा ए संघ या ठिकाणी जोडला गेले. पहिल्या इनिंग नंतर आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचं नाणेफेक करणार आहोत. विकेटची हॅट्रिक होईल का? प्रकाशच्या नाबावर 2 विकेट त्याने घेतलेत. नवीन फलंदाज स्ट्राईक तेजस. विकेट हॅट्रिक बॉल तेजस साठी. लेन चांगली होती, परफेक्ट यॉर्करचा मारा फुटवर्क वापर करू शकला नाही तेजस. अगदी स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. वा, काय जबरदस्त कमबॅक केलं दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 16 धाबा खर्च झाल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये वाईटच्या रूपाने एक एक्स्ट्रा धाव खर्च केली. बॅटने कोणती धाबा लेने 2 विकेट देखील या ओव्हरमध्ये प्राप्त करून दिलेत प्रकाशने. चांगलाच प्रकाश पडलाय मॅच मध्ये. समोर तेजस लेग स्टंपवर फ्लिक केलं. ऑन साइडला बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स चौकार. केला होता लॉंग लेग मधून चौकाराला. चौकाराच्या मतीने स्कोर बोर्ड 21 वर जाऊन पोहोचले. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा फुल बॉल इलेव्हेशन नाहीये. बॉल चाललाय ऑन साइडला मिड विकेट शॉट मध्ये. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं. सिंगल 34 धाव पूर्ण केली तेजसने. जरूर या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्यात. थोड्याशा धावा रोखण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये प्रकाशने केलाय. 4 बॉलमध्ये 5 धावा देत 5 बॉलमध्ये 6 धावा त्यांनी खर्च केले. एक चौकार देखील या ओव्हरमध्ये आलाय. धावफलक 22 वर. खरा बॉल नोचा इशारा.
येणारा बॉल फ्री हिट. सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली होती तेजसने. पहिल्याच 2 बॉलमध्ये 2 विकेट देखील त्याच्या नावावर आले, परंतु आता त्याला सूर सापडलेला नाहीये. जो सूर सापडला होता तो त्याने आता गमावलाय. आता खरा बॉलची हाताळणी केली. एक चौकार देखील त्याच्या विपक्षामध्ये आले. लेन थोडीशी वाढवण्याचा प्रयत्न करतो. एक यॉर्कर बॉल देखील पाहायला मिळाला, परंतु एक फुल बॉल देखील टाकलाय. फ्री बॉल लेग स्टंपच्या बाहेर. लेन चांगली लाईन थोडीशी खराब राहिली. फ्री हिट कंटिन्यू. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धावा भरपूर खर्च झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 3 वाईट बॉल आलेत. या ओव्हरमध्ये देखील 2 वाईट बॉल, 1 नो बॉल, अशा एकूण आतापर्यंत 6 एक्स्ट्रा धावा खर्च केलेत गोलंदाजी करत असताना जुपाडा बी टीमने. धावफलक 24 वर जाऊन पोहोचले. चांगल्या धावा जमा झाल्यात. जरूर 2 विकेट गमावलेत, परंतु धावाचा वेग चांगला आहे. पुढचा बॉल कमी गतीचा क्लीन बॉल जरूर केलाय, परंतु फ्री हिटचा बॉल होता. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. एक सिंगल येईल शेवटच्या बॉलवर. त्याचबरोबर षटक क्रमांक दुसरे देखील झाले समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना इसके सापे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 विकेट 25 धावा. नंदकिशोर आणि तेजस सध्या खेळपट्टीवर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, कोणती विकेट नव्हती, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी केली प्रकाशने. 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आलेत. कमबॅक करून दिले दुसऱ्या ओव्हरमध्ये. यानंतर दुसरा सामना असेल अल्फादे स्पोर्ट पडगा ए आणि बंटी स्पोर्ट कुक्सा बोरिवली. बंटी स्पोर्ट कुक्सा संघ आपण रिपोर्टिंग करायचे. पडगा संघ या ठिकाणी अगदी वेळेवर आलेला आहेत. चार ओव्हरचा सामना. तिसरं षटक. दिनेश स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट देखील ठेवला गेले. कॉर्नर मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ देखील आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश मध्ये ठेवण्याचा प्रयत्न. कव्हर आणि पॉइंट सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग देखील, शॉर्ट थर्डमॅन देखील ठेवला गेले. तिसरं षटक दिनेशचं. समोर तेजेश. पहिलाच बॉल. यावेळेस ओव्हर पिच होता. समोर लॉफ केलंय. उंची भरपूर आहे. अंतर पूर्ण केलं जाईल का? सीमारेषेवर झेल पकडला, परंतु त्यानंतर क्षेत्ररक्षक फिल्डर मैदानाच्या बाहेर गेलाय. इथे षटकार पाहायला मिळतोय. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर तेजसच्या बॅट मधून षटकार आलाय. स्वागत केले दिनेशचं. लेन चांगली होती. पुन्हा एकदा उडवलाय, खोदून काढलाय. बॉल चाललाय समोरच्या दिशेने. व्ही शेप मध्ये हा षटकार दुसरा ठोकलाय तेजसने. सिंगल येते. तेजसच्या खात्यामध्ये प्रभावित केलं या बाहुबलीने. 2 चांगले बाहुबली फटके त्याच्या बॅट मधून आलेत. एस के सापे बी टीमचा हे हत्यार आहे आणि हत्यारच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. धावफलक 38 वर. नंदकिशोर कमी गतीचा होता. गंडवलं थोडस नंदकिशोरला आणि खाली देखील राहिला. पुढ्यात देखील टाकलं होता. पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिला. डॉट बॉल. 4 बॉलमध्ये 13 धावा खर्च केलेत. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार जरूर आले, परंतु त्यानंतर दिशा सापडली. चूक टप्प्यावर मार आता करत असताना दिनेश. धावफलक चांगल्या स्थितीमध्ये आहे. 38 वर तिसरं षटक सुरू असताना 2 विकेट गेलेत. सुरुवातीलाच 2 विकेट गेले, परंतु त्यानंतर आक्रमण चढवायला सुरुवात केली. कमी गतीचा होता. पुन्हा एकदा कटरचा वापर केला. लेग कटरचा मारा. लेन देखील खूपच मागे ठेवली होती. बेट केलं. अजून एक चांगला बॉल. सुरुवातीला 2 बॉल खराब टाकले. ओव्हर पिच टाकले होते, त्यावर आक्रमण चढवलं, परंतु त्यानंतर आता विविधता दाखवतो, व्हेरिएशन दाखवतो गोलंदाजी करत असताना दिनेश. 5 बॉलमध्ये 13 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल नंदकिशोरसाठी. फुल बॉल होता. बॅटवर घेता आला नाही. ऑफस्टम्पच्या बाहेरून हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने ओव्हरची समाप्तीने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एस के सापे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 वर. 2 विकेट.
सुरुवातीला दिनेशने या ओव्हरमध्ये जरूर 2 षटकार खर्च केले, परंतु शेवटचे 3 बॉल अप्रतिम, 4 बॉल अप्रतिम राहिलेत. तिसऱ्या बॉलवर एक सिंगल, त्यानंतर शेवटचे 3 बॉल निर्धाव आलेत. कमबॅक केलं, चांगलं कमबॅक. 38 धाबा, 2 विकेट. बॅटिंग लाईन चांगली झाली आहे, जरूर 2 विकेट गमावलेत, परंतु तेजसने प्रभावित केलं. त्याच्या बॅटमधून चांगले धाबा आले. त्याच्या बॅटमधून या इनिंगमध्ये 2 षटकार, 1 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. अनुज, चौथं षटक अनुजचं. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये कोणताही बदल नाही. तिसऱ्या ओव्हरसाठी ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवले तेच क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजीमध्ये बदल झाले. अनुजला चौथ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली. समोर तेजेश, हत्यार आहे सापेकरांचा, त्याच्यासाठी ओव्हर पिच, मिस टायमिंग स्ट्रोक. समोर लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये झेल, महत्वाची विकेट प्राप्त करून दिली अनुजने. तिसरा झटका लागलाय एसके सापे टीमला. नवीन बॅटर स्ट्राईक इन वर 5व्या क्रमांकाचा विघ्नेश ऑन साईडला स्लॉग इट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, बॉल जाईल मागच्या दिशेने फाईन स्टॉप कडे, डी झोन मध्ये सिंगल येईल. बॅटचा संपर्क झाला तर डी झोन मध्ये बॉल गेल्यानंतर स्ट्राईक तुम्हाला चेंज करावी लागेल. पाय किंवा लेग बायचा विचार आला तर स्ट्राईक बदलणार नाही, याची देखील दक्षता घ्यायची. या स्पर्धेचा नियम. ओव्हर द विकेटने ऑन साईडला क्रॉस बॅटने ताणून दिलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण चांगले झाले. एकच सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, धावाची संधी, डायरेक्ट हिट, बॅट हवेत, फलंदाज बाद. चौथा झटका. धावा रोखण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. बंटी स्पोर्ट कुक्सा बोरिवली संघ आपण रिपोर्टिंग करायची. नवीन बॅटर रोहित, स्ट्राईक इन वर नंदकिशोर, फुल टच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल चालले समोरच्या दिशेने, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अगदी समोर गेला, वर लागला होता. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ करून दिलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंद किशोरने नंद करत असताना दुसरा षटकार ठोकलाय. हॅट्रिक जर झाली तर ब्ल्यू बिटल शॉप विकास बजागे यांचं पडग्यामध्ये त्यांच्या माध्यमातून टी शर्ट पुरस्कृत केले जाईल. बाहुबली आहे, ऑन साईडला स्विंग केली, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक विकेट किपर पोहोचतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच सुटली आहे. 2 धावा येतील. नंदे किशोरने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 षटकार ठोकले. आता 2 धावा आल्यात. ओव्हरची समाप्ती होती. चांगला टार्गेट आता सेट झाले. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना एसके सापे बी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 54 वर आणि 55 धावांची आवश्यकता असेल एकविरा झुपडा बी टीमला. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स मध्ये पुढील सामन्याचं नाणेफेक होईल. अल्फादे स्पोर्ट पडगा ए आणि बंटी स्पोर्ट कुक्सा बोरिवली दोन्ही टीम अल्फते ए टीमचे कॅप्टन जोडलेले आहेत. बंटी स्पोर्ट कुक्सा बोरिवली टीमचे कॅप्टन अनुपस्थित आहेत. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. कर्णधार जर वेळेवर पोहोचला नाहीये पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर नाणेफेकीसाठी तर मागील 2 दिवसापासून आपण प्रत्येक टीमला 2 धावांची पेनल्टी दिलेली आहे. बंटी स्पोर्ट कुक्सा बोरिवली टीमचे प्रतिनिधी आपण रिपोर्टिंग देखील केलेली नाहीये. अजून संघ या ठिकाणी अनुपस्थित झालेला आहे आणि जर दुसऱ्या डावाला सुरुवात झाली तर आपल्याला देखील 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. दुसऱ्या डावामध्ये सामना जिंकण्यासाठी जुपाडा बी टीमला 55 धावांची आवश्यकता असेल. हे समीकरण कशा पद्धतीने होईल याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूयात सदाबहार समालोचक अजय गरज सर यांना.
थँक्यू सो मच दीपक सुतार. गुड मॉर्निंग व्ह्युअर्स. सगळ्यांना शुभ सकाळ. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आई एकविरा स्पोर्ट झोपाडा आयोजित आई एकविरा चषक 2026. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आणि सध्या हा पहिला सामना आपल्या समोर रंगतोय. आई एकविरा स्पोर्ट झोपाडा बी विपक्ष एस के स्पोर्ट सापे बी. सापे बी संघानं प्रथम फलंदाजी करत असताना एक चांगली धावसंख्या फलकावर लावली आहे. धावांचा अक्षरशः डोंगर त्यांनी रचलाय. 54 धावा 4 षटकांमध्ये उभारलेल्या आहेत आणि आता 55 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्याकरिता आई एकविरा स्पोर्ट्स झोपाडा बी संघाला. यानंतरचा सामना अल्पते स्पोर्ट्स पडगा ए विपक्ष बंटी बोरिवली. बंटी स्पोर्ट्स बोरिवली टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी उपस्थित व्हायचं आहे. बघा, इनिंग्स ब्रेकमध्ये कंपल्सरी आपण टॉस करीत आहोत आणि जर तुमचे कॅप्टन इनिंग्स ब्रेकमध्ये उपस्थित नसतील, दुसऱ्या डावाला सुरुवात झाली, पहिला बॉल डिलिव्हर झाला तर आपल्याला 2 धावांची 100% पेनल्टी असेल. आजचा तिसरा सामना ओमसाई पडघा विपक्ष एन सी सी बोरिवली. ही देखील एक महत्त्वाची मॅच आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण बघतोय पहिल्या मॅचमध्ये आज एस के स्पोर्ट्स आपे बी टीमला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे, कारण त्यांचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे. पेनल्टीच्या 2 धावा पहिल्या ओव्हरनंतर जो काही स्कोर असेल त्या स्कोरमध्ये ॲड केल्या जातील. चला, खेळ सुरू करायचा आहे. पंचांना देखील विनंती असेल. पहिले 2 दिवस अतिशय दर्जेदार क्रिकेट आपण या स्पर्धेमध्ये अनुभवलेला आहे. पहिला दिवस गाजवला श्री मीनाक्षी कांदळी संघानं आणि कालचा दुसरा दिवस एच जी स्पोर्ट्स ढोळे संघाने गाजवला. हे 2 संघ अंतिम 4मध्ये अर्थात सेमीफायनलमध्ये दाखल झालेले आहेत आणि स्पर्धेच्या नियमांनुसार ज्या सेमीफायनलच्या लढती असतील, पहिल्या दिवसातील विजेता संघ विरुद्ध तिसऱ्या दिवसातील विजेता संघ असेल आणि दुसऱ्या दिवसातील विजेता संघ विरुद्ध चौथ्या दिवसातील विजेता संघ. आपण पहिल्या दिवशीच ही अनाऊन्समेंट केलेली आहे, तरी पुन्हा एकदा सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. डे नंबर 1 वर्सेस डे नंबर 3 आणि डे नंबर 2 वर्सेस डे नंबर 4 अशा आपल्या सेमीफायनल्स असतील. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे 26 जानेवारी. दरम्यान डावाला सुरुवात होत आहे. सलामीचे फलंदाज कैलास आणि आकाश. पहिलं षटक घेऊन कपिल केणे. पहिला बॉल थोडासा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, उजवेष्टीच्या भरपूर बाहेर आहे. वाईटचा इशारा. फलंदाजांना विनंती आहे, पंचांकडे कुठलाही इशारा तुम्ही करू नका. विठोबा वडोलकर सापे यांच्या माध्यमातून कपिल केणे आणि एस के सापे बी संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. ऑनलाईन सध्या ते एन्जॉय करतायत सामना. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सुरेख फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डरला बीट केला आणि बॉल सीमारेषा पार. खणखणीत चौकार. होता फर्स्ट क्लास. अगदी स्ट्रेट मारलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून. लॉंग ऑनला फिल्डर होता, मात्र त्याला संधी दिली नाही. नंदकिशोरला बीट केलं आणि 4 धावा प्राप्त केल्या कैलासने. यावेळेला चांगला बॉल आहे, खोलवा टप्प्याचा बॉल. उजव्या इष्टीच्या बाहेर बॅटरला बीट करत असताना कपिल केणे. खरं तर कपिल केणे जबरदस्त अनुभवी गोलंदाज आहे. अनेक वर्षे त्याने गाजवलेली आहेत. कपिल मागे क्षमा असावी, कपिल मागे नंदकिशोर असेल, विशाल हे अनुभवी खेळाडू आहेत. यावेळेला बॉल हवेत आहे. टॉप एज फिल्डर बॉल खाली आणि कॅच ड्रॉप. सहज सोपा झेल होता, मात्र संधी गमावली गेली आहे. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये कपिल मागेनं पॉवर प्लेचं षटक टाकत असताना जबरदस्त सुरुवात मिळवून दिलेली आहे. विशेषतः त्याचे यॉर्कर फार तिखट असतात आणि मोठा फटका जेव्हा जेव्हा त्याच्या विरोधात येतो त्यानंतर तो लगेच कमबॅक करताना दिसत असतो. या मॅचमध्ये देखील त्याने ते दाखवलंय, परंतु फिल्डरची साथ मिळाली नाही. चौकार लागल्यानंतर एक डॉट बॉल टाकला आणि तदनंतर संधी निर्माण केली होती. झेल ड्रॉप झालाय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे आई एकविरा स्पोर्ट्स झोपाडा बी संघाला. पुढचा बॉल सामना करेल डावखुरा फलंदाज आकाश.
चांगला फटका आहे. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून सुरेख प्लेसमेंट आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. देखील चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन केला आणि आता आपण बघतोय की आकाशनं देखील एक क्लासिक फटका खेळत असताना 4 धावा प्राप्त केल्यात. स्वतःचा अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या 10. यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना गॅपमध्ये 2 धावा किमान मिळतील असं दिसतंय. दुरून फिल्डर पोहोचतायत काऊ कॉर्नर रिजनमध्ये. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली फलंदाजी. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न नाही. टायमिंग चांगलं दिसतंय. बॅटच्या मधोमध घेत असताना फटके सजवले जात आहेत. शैलीदार फलंदाज आहे डावखुरा फलंदाज आकाश. धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला मात्र जोरात खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगचा खेळाडू बॉल खाली आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. हे दुसरं जीवदान मिळतंय फलंदाजाला. क्षेत्ररक्षण फारच सुमार दर्जाचं पाहायला मिळतंय आपल्याला. एस के सापे बी संघाचं 1 धाव मिळणार आहे. डिक्लेअर झोनमध्ये बॉल मार्गस्थ झालाय आणि याचबरोबर हे पहिलं षटक समाप्त होत असताना धावसंख्या 13. पेनल्टीच्या 2 धावा देखील आता स्कोअरमध्ये ॲड केल्या जात आहेत. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सुधारित धावसंख्या बिनबाद 15. म्हणजे जी सुरुवात पाहिजे होती धावांच्या बाबतीत ती सुरुवात मिळालेली आहे आई एकविरा स्पोर्ट्स झोपाडा बी संघाला. 55 धावा त्यांना 4 ओव्हर्समध्ये चेस करायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये 14 ते 15 धावा प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा आपल्याला फलकावर पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 ओव्हर्समध्ये 40 धावांची आवश्यकता असेल. पायाभरणी चांगली झालेली आहे. नशिबाची साथ मिळाली. विशेषतः आकाशला 2 झेल त्याचे ड्रॉप झालेत. त्याचा फायदा घ्यावा लागणार आहे आणि ती क्षमता आहे त्याच्यामध्ये. चांगले फटके खेळण्याची कुवत असलेला फलंदाज आहे. खरं तर अनुभवाची थोडी कमतरता आपल्याला जरूर दिसते आई एकविरा स्पोर्ट्स झोपाडा बी संघामध्ये. परंतु टॅलेंट आहे, प्रतिभा आहे त्यांच्या खेळाडूंमध्ये आणि त्या प्रतिभेला त्यांना न्याय द्यावा लागणार आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज नंदकिशोर बजागे. खरं तर बऱ्याचशा खेळाडूंना सध्याच्या घडीला बाहुबली अशी नावं आता देण्यात आलेली आहेत. परंतु पडगा टेनिस क्रिकेटचा पहिला बाहुबली कोण असेल तर तो नंदकिशोर बजागे. मागील काही वर्ष त्याने क्रिकेट सोडून दिलं होतं. क्रिकेटपासून दुरावला होता कारण राजकारणामध्ये देखील तो सक्रिय आहे. व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागतं. आणि काय बॉल आहे. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर. बुंधा मारलाय. पूर्ण सन्मान दिलाय त्या बॉलला फलंदाज आकाशनं. डॉट बॉलनं सुरुवात. समीकरण 17 चेंडू आणि 40 धावा. नंदकिशोर वन्स अगेन राईट आर्म राऊंड द विकेट. याही वेळेला यॉर्कर लेंथवर टाकलेला बॉल परंतु हा उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर. अप्रतिम गोलंदाजी. छोटंसं बॉलिंग रनअप आहे. फलंदाजाला असं वाटतंय की जास्त वेगानं चेंडू येणार नाहीत परंतु वेग भन्नाट आहे. दोन्ही बॉल अप्रतिम वेगानं त्याने टाकलेत आणि चांगली लेंथ त्याची पाहायला मिळते. अगदी यॉर्कर लेंथवर चेंडू टाकतोय. सुरेख सुरुवात नंदकिशोर बजागेकडून. यावेळेला बॅक ऑफ लेंथवरची कडा लागली आणि विकेट किपरनं दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद. नंदकिशोरनं त्याला हैराण केलं होतं आणि अखेर त्याची विकेट देखील प्राप्त केली. सुरुवातीला 2 यॉर्कर्स टाकले मात्र हा बॉल थोडासा मागे टाकला. चांगला झेल अखेर विकेट किपरनं टिपलाय. पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल हातातून निसटला होता परंतु आकाशने तदनंतर तिकडे चूक केलेली नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये पांडू आलेला आहे. धावसंख्या 15 असताना पहिला झटका बसलाय. आणखी 40 धावा बनवायच्या आहेत. फक्त 15 चेंडूंचा खेळ बाकी. आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. अगदी पहिल्या बॉलपासूनच आक्रमक पवित्रा येथे नवीन बॅटर पांडूला घ्यावं लागणार आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. खेळाडूंना विनंती असेल. बंटी स्पोर्ट्स बोरिवली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित उपस्थित व्हायचं आहे. प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे. अल्फाते स्पोर्ट्स पाडगा ए. इनिंग्स ब्रेकमध्ये खरं तर टॉस व्हायला हवा होता परंतु बंटी स्पोर्ट्स संघ उपस्थित राहिलेला नाही.
त्यामुळे 2 धावांची पेनल्टी तर असणारच आहे. सुरेख फटका मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला काढलाय, लॉंग ऑफला फिल्डर पोहोचलाय, हाताला स्पर्श झालाय बॉलचा, बॉल थांबलाय तेथे. बॉल अडवण्यामध्ये यशस्वी क्षेत्ररक्षक आणि 2 धावांचं संरक्षण केलंय. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना नवीन बॅटर पांडू. संघाची धावसंख्या 17. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. आजचा तिसरा दिवस आई एकविरा चषक 2026 जुपाडा. हलक्या हाताने टर्न केला, येथे डायरेक्ट हिटची गरज आहे, परंतु बॉलरकडे फेक केली आहे आणि तत्पूर्वी मात्र सिंगल कंप्लीट करतायत फलंदाज. एष्ट्या तर उद्ध्वस्त केल्या होत्या गोलंदाजाने, परंतु कुठलंही नुकसान होणार नाहीये जुपाडा बी संघाला. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. अप्रतिम असं षटक आतापर्यंत हे नंदकिशोर बजागेचं. बॅटिंगमध्ये देखील महत्त्वाचं योगदान दिलं, विशेषतः शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने 2 जबरदस्त षटकार ठोकले होते. एकूण 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले, 21 धावा बनवल्या आणि त्याच्याच खेळच्या जोरावर आपण बघतोय की 54 धावांपर्यंत मजल मारली 4 षटकांमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये SK स्पोर्ट्स सापे बी संघानं. सापे गावात क्रिकेटचं प्रचंड वेड आहे. या स्पर्धेमध्ये देखील तब्बल 3 संघ सापेगावचे आपल्याला खेळताना दिसलेत आतापर्यंत आणि मला वाटतं उद्या पण एक संघ असणार आहे. धावचीतची संधी, निशाणा बरोबर नाहीये. अचूक निशाणा असता तर येथे फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असतं. सिंगल अखेर कंप्लीट झाली आहे आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक देखील कंप्लीट होत आहे नंदकिशोर बजागेचं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त 19, 1 गड्याच्या मोबदल्यात. आणखी 36 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी. समीकरण खडतर होत चाललेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती, 15 धावा फलकावर होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये स्कोर पूर्णपणे दाबला गेलाय गोलंदाज नंदकिशोरच्या माध्यमातून. मोठा फटका फलंदाजांना त्याने खेळू दिला नाही, एक विकेट देखील प्राप्त केली आणि त्यामुळेच आता प्रेशर थोडंसं वाढलंय बॅटिंग करणाऱ्या जुपाडा बी संघावर. विस्फोटक बॅटिंग करावी लागणार आहे. चौकार षटकारांची उधळण फलंदाजांना करावी लागेल सामना जिंकण्याकरिता. 12 चेंडू आणि 36 धावा हे समीकरण या मॅचमध्ये. चला, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. सर्वच खेळणाऱ्या संघांना ही नम्रतेची विनंती आहे, वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. काल आपण सर्व सामने 4-4 षटकांचे खेळवले होते, फक्त शेवटचा सामना आपला 3 षटकांचा झाला होता. 11 सामने तब्बल आपण कव्हर करतो एका दिवसामध्ये. आयोजकांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीनं टाइम मॅनेजमेंट त्यांनी केलेली आहे कालच्या दिवसामध्ये. खूप सुंदर खेळ पाहायला मिळाला आणि आज देखील तीच अपेक्षा आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रोहित. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कैलास. सलामीवीर आहे आणि सलामीवीराप्रमाणे त्याला आता बॅटिंग करावीच लागणार आहे. लॉफ्ट करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली गेली आहे. चांगल्या बॉलनं सुरुवात करत असताना आपल्या षटकाला गोलंदाज रोहित. बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण थोड्याच वेळात टॉस करणार आहोत. अक्रॉस द लाईन यावेळेला बॉलला पाठवलंय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेक मात्र थोडीशी खराब आहे, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न. आणखी एक फेक केली आहे. ओव्हर थ्रो. एक धाव जिथे मिळायला पाहिजे होती तेथे 3 धावा कंप्लीट करतायत फलंदाज. एक एक धाव महत्वाची असते. थोडासा हलगर्जीपणा क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालं होतं डीपमध्ये, परंतु फेक बाउन्सवर आली. विकेट किपरच्या वरून बॉल गेला होता. बॅकअप होतं, परंतु त्या फिल्डरने देखील रनआउटचा चान्स घेतला होता, मात्र निशाणा चुकला. 3 धावांची धावसंख्या 22. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेला पावलांचा वापर फुलवर घेऊन ड्राईव्ह केलाय समोर. जबरदस्त फटका होता. तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण नंदकिशोर बजागेचं आपल्याला पाहायला मिळतंय. तिन्ही डिपार्टमेंट्स खूप चांगले सांभाळलेले आहेत नंदकिशोरनं. बॅटिंगमध्ये चांगलं योगदान, गोलंदाजी अफलातून आणि क्षेत्ररक्षण देखील जबरदस्त करतोय आपल्या टीमसाठी. एकच धाव मिळाली, धावसंख्या 23. फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 बॉल्समध्ये धावा करायच्या आहेत 32. 9 बॉल 32. यावेळेला उंच उडवलाय, टायमिंग चुकलंय, बॉल हवेत आहे. लॉंग ऑनचा फिल्डर झेपावतोय. ओ हो हो हो, लाजवाब कॅच. बॉल हातात बसलाय असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु झेल टिपला गेलेला आहे भावेशच्या माध्यमातून. आउटस्टँडिंग कॅच. फलंदाज बाद. सामन्यामध्ये पारडं जड होत चाललेलं आहे.
SK स्पोर्ट्स आपे बी संघाचं. 8 चेंडूंचा खेळ बाकी, अजूनही 32 धावांची आवश्यकता विजयाकरिता. आई एकविरा स्पोर्ट्स झोपाडा बी संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये धरम. भावेशने काही कमालीचा झेल स्वीकारला. आले आले लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. हे षटक संपल्यानंतर लगेचच आपण आता टॉसकडे वळणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉसमध्ये सज्ज राहायचं आहे. आमचे सहकारी समालोचक दीपक सुतार आपल्या समवेत जोडले जातील. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला चांगला फटका आहे. बॉटमॅनचा जबरदस्त वापर. बॉल करतोय हवाई सफर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. समीकरण 6 चेंडू आणि 26 धावा. सामना संपलेला नाहीये. आपण वळूयात पुढील सामन्याच्या टॉसकडे. अल्फते स्पोर्ट्स पडगा ए विरुद्ध बंटी स्पोर्ट्स बोरिवली. नक्कीच थँक्यू कॉम्बॉक्स ज्ञानेश्वरजी केने यांना मी विनंती करतो की आपण टॉच बॉक्समध्ये त्वरित यायचे. आपले शुभ असते या महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक होईल. जास्त काही चर्चा होणार नाहीये कारण का मैदानामध्ये सामना देखील सुरू आहे. अल्फते फडगा ए आणि त्यांच्या विपक्षमध्ये बंटी स्पोर्ट कुक्सा बोरिवली यांच्यामध्ये 4 ओव्हरचा सामना क्रमांक आजच्या दिवसातील दुसरा असेल. आम्ही जुकर आणि दुसरीकडे एकविरा चषक कॉल असेल. बंटी स्पोर्ट कुक्सा बोरिवली टीमचे कॅप्टन कॉल करतील. टॉच आम्ही जुकर असा कॉल आहे. आम्ही जुकर आलाय. नाणेफेक जिंकलेले निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचे क्षेत्ररक्षण आणि टॉस जिंकलेल्या कॅप्टनला आपण दिनेशची मांजरे यांनी दिलेले हे FFs पुरस्कृत देत आहोत. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच दीपक. 6 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण येऊन ठेपलं या आजच्या पहिल्या मॅचमध्ये. आई एकविरा स्पोर्ट्स झोपाडा बी संघासमोर. महत्त्वाचा षटकार मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर धरमने ठोकला आणि त्या षटकारानं कुठेतरी विजयाच्या ज्या आशा आहेत त्या पल्लवीत ठेवलेल्या आहेत. परंतु आणखी असेच मोठमोठे फटके खेळावे लागतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पांडू. गोलंदाजीसाठी आकाश शास्त्री. पहिलाच बॉल. नो बॉलचा इशारा. शॉर्ट बॉल वरची कडा लागले. बॉल डिक्लेअर झोनमध्ये जाईल. 2 धावा मिळतील कारण हा नो बॉल आहे. समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि 24 धावा. 3-4 मोठे फटके येथे फलंदाजांना खेळावे लागतील. क्षमता तर आहे. स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. पहिल्याच बॉलवर धरमकडे पुन्हा एकदा स्ट्राईक आले. याच्या बॅटमधून एक खणखणीत असा षटकार आपण बघितलाय. सातत्य ठेवावं लागणार आहे मोठ्या फटक्यांमध्ये. सन्माननीय सुनीलजी पाटील आणि शरदजी पाटील यांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि झोपाडा गावातील जे काही ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती आहे आपण निसंकोचपणे आमच्या मंचावर यायचं आहे. आपलीच स्पर्धा आहे. आपल्या गावची स्पर्धा आहे. सो एक बॉल फ्री हिट बॉल होता परंतु क्विकर टाकलाय आणि बॅटरला बीट केलंय. विकेट किपर देखील बीट झालाय. 22च्या रूपात एक धाव मिळते. सिंगल डबलने तर धावसंख्येपर्यंत आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाहीये. त्यासाठी चौकार षटकारच ठोकावे लागणार आहेत. समीकरण 5 चेंडू आणि 23 धावा. धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचले. दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चिकट. विकेट किपरनं टिपलाय झेल. फलंदाज फेल. तिसरा धक्का बसतोय झोपाडा बी संघाला. खरं तर या मॅचमध्ये फलंदाजी जशी व्हायला पाहिजे होती तशी झालेली नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा होत्या. सुरुवात चांगली होती परंतु दुसरं षटक ते महत्त्वाचं षटक राहिलं जे नंदकिशोरनं टाकलं होतं. फक्त 4च धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या आणि एक विकेट देखील प्राप्त केली. तेथेच कुठेतरी धावांचा पाठलाग करणारा संघ झोपाडा बी बॅकफुटला गेलाय. यावेळेला लेंथमध्ये बदल करत असताना नवीन बॅटरला देखील बीट केलंय. चांगली गोलंदाजी. सुरुवात खराब होती. नो बॉलनं सुरुवात केली होती परंतु तदनंतर चांगलं कमबॅक करत असताना आकाश. 3 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची आवश्यकता. फक्त औपचारिकता शेष. यावेळेला पुल केलाय. फटका हवेत आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतोय परंतु थोडासा दूर राहिलाय. 2 खेळाडूंच्या मध्ये जाऊन चेंडू लँड झालाय. बॉल उचलून फेक होईपर्यंत एकच धाव ते पूर्ण केली फलंदाजांनी आणि सामना देखील आता सोडून दिलेला दिसतोय झोपाडा बी संघाच्या फलंदाजांनी. कारण त्यांना देखील माहिती आहे की आता षटकार ठोकून देखील सामना जिंकता येणार नाहीये. परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाऊ शकते. बॉल हवेत आहे. विकेट किपर प्रयत्नशील होता परंतु यावेळेला बॉल हातातून निसटलाय. अवघड झेल. शेवटचा बॉल बाकी. या ठिकाणी शरद पाटील, सुनील पाटील आणि मनोजजी मांजरे यांचं आगमन झालेलं आहे. ऋतिक भालेकर यांचं देखील आगमन झाले. सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याचा शेवटचा बॉल थ्रू द लाईन समोर उडवलाय. नंदू बॉल खाली आहे आणि नंदूच्या
हातातून चूक झालेली नाही. त्याने चांगलं कार्य केलंय पूर्ण मॅचमध्ये. बॅटिंग, बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंट जबरदस्त सांभाळले आणि अखेर हा सामना फिनिश होत असताना शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन. सामना जिंकलाय एस के स्पोर्ट्स आपे बी संघानं. विजयानं सुरुवात केली आहे आई एकविरा चषक 2026 जोपाडा या स्पर्धेमध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन एस के स्पोर्ट्स आपे बी अँड हार्ड लक आई एकविरा स्पोर्ट्स जोपाडा बी. सामनावीराचा मानकरी आहे बाहुबली नंदकिशोर बजागे. 21 धावा बनवल्या.